म्हणलं मी कोणाच नाव घेतलं का? मी गाणी गुणीचं नावच घेतलं. एखादा पवित्र शहराचं नाव त्याला काय डाग लावायचं? कसल्याचं नाव घेऊन पवित्र शहर कशाला दूषित करायचं? आणि मी लोकसभेला सांगितलं होतं, आजच ते सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला. विधानसभेला सुद्धा मी तीच सांगितलंय की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. कारण तुम्हाला बंधन मुक्त केलंय. मी जात माझ्या ऐकण्यात म्हणून विकली नाही, कोणाच्या दावणीला बांधले नाही. मालक तुम्हाला ठेवलंय, मतदान तुमचं आहे, मालक पण तुम्हीच व्हायचं. मी तुमचा मालक नाही, कारण मी फक्त तुमचा मुलगा म्हणून इमानदारीनं काम करतो. कधी फुटणार नाही, मेहनत सुद्धा होणार नाही. हे मात्र तुम्हाला खात्रीनं सांगतो. पुन्हा आपण आता सामूहिक आमरण उपोषण ठेवलं. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतर्वाली केंद्र आहेत. आता गावागावात उपोषण नाही करायचं, आता सगळ्यांनी एका जागेवर करायचं. उदाहरणार्थ 50 पोरं बसली किंवा 1000 बसले राज्यातले, किंवा 10,000 बसले, 1 लाख धरून चालू. 1 लाख जर पोरं अंदाजे म्हणतो आकडा लिहा, 50 बसू शकते. जर बसले तर एका पोराला 2 डॉक्टर पाहिजे तपासायचं. 2 लाख तर डॉक्टर लागतील आणायच्या पुढून. पोरांची तब्येत जर खराब झाली तर 1 पोर बसला 4 पोलिस लागते. मला 7-10 डॉक्टर 7-10 पोलीस लागतात 12 कशापासून. आणि एखादं जर येड्या बाबले खाली उपोषणाला बसलं ते डॉक्टरला सापडलं बी पाहिजे. सरकारनं आपल्यासमोर डोकं लावतं. सरकारचं डोकंच बंद पाडतो मी आता, कोणाचं पण येऊ दे सरकार. आणि मराठा इतका विचित्र आहे, शांत आहे तोवर शांत आहे. एकदा जर ते गाड्या कोणाच्याच बापाला भेट नसतो. सरकार नाही, सरकार नाही, कोणाचा पण येऊ दे, आपल्याला शेवट तुकडा पाडायचा. सगळ्यांनी एकत्र बसायचं आता सामूहिक आमरण उपोषणावर. आणि आधले लोक घरी ठेवायचे, कारण शेती मूळ व्यवसाय आपला, शेती सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. तोवर कामावर उठून घ्या. गव्हाची पेरणी झालेली, आता पाणी द्यायचं काम आहे. असं पाणी द्या गावाला, तुम्हाला तिकडून माघारी येऊस तर शेवळच पाहिजे इतकं पाणी द्या. सगळे काम मुंबईत जाताना एका पोरानं मिसळलं, सर्दीला पाणी देतं गव्हाला, गवत शेवाळा त्याचा की मला माघारी तर वापसच नाही झाला पाहिजे मुंबई. असं इथून पुढे सुद्धा सगळे काम काय 10-12 दिवस काम बुडालं वाटू होईल का तुमचं? आणि 75 वर्षात काय थोडं केलं की एकदाच घ्यायचं आहे आरक्षण आपल्याला. त्याच्यामुळे सगळे टाकतात. येताना इमानदारी सगळे हात वर करून सांगा बरं येणार ना. बाय 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 बाय, तुम्ही गेमच करायचं मागे दिसतात निवडणुकीची. सगळ्यांनी हे बघा, मला मी मागच्या गावात सुद्धा सांगितलं, मला हो बस खाली जाता जाता ठेवतो, बस खाली बस. मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो, माय बापा हो, मला प्रचंड वेदना आहेत. परत माझं सारख्या सलाईन आहेत, मी सलाईन तोडून आलो, माझ्या हाताला सलाईन. मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, माझं शरीर मला साथ देत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती, एवढ्या वेळेस माझ्या समाजाचा अर्धवट लढा राहू नये, आरक्षणापासून ते लांब राहू नये. लेकरांच्या तळतळीत मायबाप खूप जीव तुटतो त्यांचा. लेकरं जर शिकून अधिकारी नाही झाले, जर नोकऱ्या नाही लागल्या, तर मायबाप डसा घराच्या आत रडते. 1% जर उठलं तर आयुष्याचं लेकराचं वाटवं होतं, हे लक्षात असू दे. देवला अर्धवट राखा कामा, सगळे ताकदीनं एका जागेवर बसून त्या लढ्याचा तुकडा पाडू. आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही, म्हणून आपण सामूहिक उपोषण ठेवलं. मी तुम्हाला कधी खोटं बोलणार नाही. मला 8-15 दिवसाला 8 दिवसाला कायम सलाईन लावावं लागतं. माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत, माझ्या शरीरात इतकी आग होती एखाद्या वेळेस की माझे सगळे हाडकं सुद्धा इतके दुखतात की या उपोषणामुळं माझं शरीर मला थोडं सुद्धा साथ देत नाही. मी फक्त समाजाची ताकद वाढावं, या मराठ्यांची उंची वाढावी, या मराठ्यांची शान वाढली पाहिजे, शक्ती आणि बळ वाढलं पाहिजे, म्हणून धीर धरून हाला राहिलेलं होतं. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, मला तुमच्याकडून अपेक्षा नाही. आणि मी सरकारकडे सुद्धा तुमच्यामुळे कधी मेहनत होत नाही, कधी भेटत नाही. माझी सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही आहेत, माझा देव तुम्ही आहेत, माझा बाप तुम्ही आहे. मला कशाची आवश्यकता नाही, ना मी माझं कुटुंब बघतो, ना माझ्या शरीराची कधी काळजी करतो. मी जसं डावावर लागलोय तसं माझं कुटुंब सुद्धा मी डावावर लागलो. माझं अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज, माझा परिवार हा माझा मराठा समाज.
या समाजाची एकजूट फुटून देऊ नका राजकारणासाठी. हे 4 दिवसाचं राजकारण आहे. त्याच्यानंतर कोणता नेता आपल्याला विचारणार नाही. आपल्याला आधार म्हातारपणाला आपलं सोन्यासारखं लेकरू असतं, त्याला मोठं करायचं आहे आपल्याला. कोणता नेता किंवा कोणता पक्ष आपल्याला आधार द्यायला कधीच येणार नाही. आपण दुःखात जर असलो तर आपल्या पाठीवर हात फिरायला कोणीही येणार नाही. आपली मुलगी किंवा आपला मुलगाच आपल्या पाठीवर तोडून हात फिरायला येऊ शकतो. म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती की आपले लेकरं मोठे करू लागा. राजकारण ताबडतोब डोक्यातून काढायचं. थोड्या दिवसापुरतं ते राजकारण घ्यायचं आणि ज्यांनी ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्या जातीतून उतारल्यात म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जातीला आरक्षण द्यायचं. कोणी पण आडवा आला तरी सोडायचं नाही. आरक्षणापासून हटू नका. आणि माझी जाताना तुम्हाला शेवटची एक इच्छा आहे, माझी जात कधीच उतरून देऊ नका. तुमच्या खांद्यावरती तेवढी जबाबदारी घ्या. कारण मी जे तुम्हाला आधीपासूनच का सांगतोय, हे शेवटी शरीर कधी जाईल कधी माहीत नाही. आणि तुमच्यात किती दिवस राहील किती दिवसात नाही हे मलाही सांगता येत नाही. कारण कधी शरीर धोका देणे सांगता येत नाही. कारण मी उपोषणं खूप कठोर केलेली. त्या कठोर उपोषणामुळे मला चालताना उतरताना चढताना सुद्धा 2-2, 4-4 पोरांना धरायला लागते मला. मी ही वेदना माझ्या समाजासमोर येऊ देत नाही कधी. पण एखाद्या वेळेस माझा नाविलाज होतो. मला असं दिसतं की लईच जर दुखायला लागलं तर मी माझ्या समाजात राहील का नाही, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय, या धाकानं मी जास्त जीवाला जीव होतोय. मला इतक्या वेदना आहेत. माझी फक्त शेवटची अंतिम इच्छा आहे की कधीच माझ्या समाजाची एकजूट फुटून देऊ नका. आणि तुम्हाला जे निवडणुकीत करायचं ते करा. मी तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे. माझा समाज फक्त फुटून देऊ नका. माझ्या समाजात एकजूट ठेवा, संयम ठेवत जा, भांडणं करू नका, बांधव फोडू नका. एकमेकाच्या व्यसनापासून आपण सगळेजण लांब जा. आणि आपल्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी आपण सगळेजण झुंजू. जे अंतिम सत्य आहे ते शेवटी सत्यच असतं. शेवटी शरीराने नाही साथ दिली तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांपुढं हात जोडून विनंती, आपली